हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7 चा चॅप्टर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपेन्शन ऑफ द स्क्वेअर। या अगोदर आपण प्रॅक्टिस सेट 53 या चॅप्टरचा 53 पाहण्या अगोदर 50, 51 आणि 52 हे पाहिलेले आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट 53 पाहणार आहोत। या चॅप्टरमध्ये फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन हा क्वेश्चन दिलेला आहे। त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला पाहायचा आहे, a + b into a minus b equal to x square minus b square। हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण पाहिलेला आहे। हे जर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लक्षात घ्यायचं असेल तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 50 आणि 51 पाहू शकता, त्यावेळेस तुम्हाला ते अजून जास्त लक्षात येईल। पहा, a + b into a minus b equal to आपण काय करतो, x square minus b square। पण ज्यावेळेस a square minus b square येतं, a square minus b square equal to आपण त्यापुढेही हे इझिली लिहू शकतो, a + b a minus b, कारण इथे इंटू दिलेला आहे म्हणजे a square minus b square काय होतं, a + b a minus b, आणि a minus b into a + b into a minus b equal to काय होतं, a square minus b square। पाहूयात कसं सोडवायचं। या प्रॅक्टिस सेटमधील फर्स्ट क्वेश्चन आहे p square minus q square। इथं फॉर्म्युला आधी लिहावं लागेल आपल्याला। नऊ काय लिहिणार आपण, a square minus b square is equal to a minus b and a plus b। पहा, इथे a इक्वल टू काय असेल रे बाळांनो, a इक्वल टू p आणि b इक्वल टू q। जिथे जिथे a आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे, p ठेवायचे, आणि जिथे b आहे तिथे q ठेवायचे। पहा, a च्या ठिकाणी p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर इक्वल टू इथे a p मायनस q, परत इथे a च्या ठिकाणी p प्लस q। चल रे कंजा, चला। पहा, हे झालं याचं फॅक्टरायझेशन। आता सेकंड क्वेश्चन पाहूयात। पहा, सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे, 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर। आता याचं फॅक्टराइज करायचं आहे आपल्याला, तर आपण याला हा 4 कोणाचा स्क्वेअर आहे, 2 चा स्क्वेअर आहे, म्हणून इथं या 4 च्या ठिकाणी खाली काय लिहू शकतो, 2 स्क्वेअर, आणि हे x स्क्वेअरला काय करू शकतो, x स्क्वेअर मायनस आता 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 5 चा स्क्वेअर आहे की नाही, आपण काय करू शकतो, 5 स्क्वेअर आणि हे y स्क्वेअर इथे ॲज इट इज। पहा, आता इथे काय झालं, 2 स्क्वेअर आणि x स्क्वेअर झालं। याला आपल्याला काय करायचं, एकत्र करायचं आहे, त्यावेळेस आपण काय करू शकतो, 2x द होल स्क्वेअर, म्हणजे कोणाचा 2 चा पण स्क्वेअर झाला आणि x चा पण स्क्वेअर झाला। इथे सेपरेट दिलंय म्हणून आपण इथे ब्रॅकेटमध्ये घेतलं, ब्रॅकेटमध्ये असतं तर आपण काय केलं असतं, सेपरेट घेतलं असतं, मायनस 5y स्क्वेअर। पहा, द होल स्क्वेअर म्हणजे 5 चा पण स्क्वेअर आणि y चा पण स्क्वेअर। पहा, 2x द होल स्क्वेअर मायनस 5y द होल स्क्वेअर। आता हे काय झालं, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला इथे हे क्वेश्चन मिळालं। आता आपण काय करू शकतो, इथे फॉर्म्युला लिहून हे सॉल्व करू शकतो। पहा, काय असेल फॉर्म्युला, नाऊ काय फॉर्म्युला लिहिणार आपण पाहिलेला आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a मायनस b a प्लस b। a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इक्वल टू a मायनस b a प्लस b। पहा, इथे a इक्वल टू काय येईल रे, हे इथे लिहून घेते मी, a इक्वल टू 2x आणि b इक्वल टू 5y। म्हणजेच आपण काय करणार, a च्या ठिकाणी इथे 2x स्क्वेअर मायनस 5y होल स्क्वेअर इक्वल टू परत a च्या ठिकाणी 2x, b च्या ठिकाणी 5y, परत a च्या ठिकाणी 2x प्लसला प्लस 5y। हे झालं आपलं फायनल आन्सर। याचं फॅक्टराइज केलं
पण असं डायरेक्टली लिहू शकणार नाही आपण, कारण इथे 2x² - 5x² विचारलं होतं का आपल्याला? नाही आहे. आपलं रिअल आन्सर क्वेश्चन काय आहे? 4x² - 25y². याचं फॅक्टरायझेशन त्यांनी विचारलं होतं, याला फॅक्टराइज करायला सांगितलं होतं. मग आपण फायनल आन्सर काय करणार? 4x² - 25y² इक्वल टू काय आन्सर आले आपलं पहा? 2x - 5y अँड 2x + 5y. हे झालं आपलं फायनल आन्सर. पहा, समजलं का? पहा, थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे? y² - 4. आता याचं पण आपल्याला फॅक्टराइज करावं लागेल, कारण क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? y² काय येईल? इथे आपण बघितले व्हेरिएबलचं फॅक्टरायझेशन तुम्हाला येतं, प्रॅक्टिस सेट 52 मध्ये मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. आणि 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर आहे, म्हणून इथं आपण काय करणार? 2² करणार. आता इथे फॉर्म्युला लिहावं लागेल आपल्याला. काय फॉर्म्युला आहे माहिती आहे तुम्हाला? a² - b² इक्वल टू a + b इंटू a - b. पहा इथे हिअर a इक्वल टू काय असेल? y अँड b इक्वल टू 2. मग करा. एच्या ठिकाणी काय येईल? y² - 2². हे स्क्वेअर इक्वल टू एच्या ठिकाणी y प्लस बीच्या ठिकाणी 2, परत एच्या ठिकाणी y मायनस बीच्या ठिकाणी 2. झालं आपलं. हे फायनल आन्सर झालं. पण लिहिणार कसं आपण? पहा, काय विचारलं आपल्याला क्वेश्चनमध्ये? y² - 4 इक्वल टू y + 2 y - 2. हे आपल्याला फॉर्म्युला यूज करून जर सॉल्व केलं, आपलं फॅक्टराइज करायला सांगितलं, त्याच्यामुळे फॉर्म्युला यूज करावंच लागेल आपल्याला. त्यामुळे थोडंसं मोठं होतं आहे सोल्युशन, पण एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे. पहा, फोर्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे? p² - 1/25. आता इथे 1/25 दिलेलं आहे, म्हणजे इथे काही वेगळं करायची गरज नाही आहे आपल्याला. जरी फ्रॅक्शन दिलेलं असेल तरी ते इझी आहे, तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर तुम्ही हे सॉल्व करू शकता. हे काहीही अवघड नाही आहे. सेम आपण करणार आहे त्याचं फॅक्टरायझेशन. पहा, पीचे फॅक्टर काय येतील? p² - 1 म्हणजेच काय येईल? 1² / 25. हा कोणाचा स्क्वेअर आहे? 5चा स्क्वेअर आहे. मग आपण काय लिहिणार इथे? 5². सेम इक्वल टू p² ला p². याला आपल्याला काय करायचं? ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे. म्हणून मी काय करेन? इथे 1² करावं लागेल. याला ब्रॅकेटमध्ये लिहीन 1/5 द होल स्क्वेअर. झालं. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय फॉर्म्युला आहे? 9. फॉर्म्युला आहे a² - b² इक्वल टू a + b a - b. हिअर a इक्वल टू काय येईल बाळांनो? p. पहा, आणि b इक्वल टू 1/5. b इक्वल टू 1/5. पहा, एच्या ठिकाणी p² - 1/5 द होल स्क्वेअर इक्वल टू एच्या ठिकाणी परत p प्लस बीच्या ठिकाणी 1/5. एच्या ठिकाणी परत p मायनसला मायनस आणि बीच्या ठिकाणी 1/5. हे झालं आपलं फायनल आन्सर. तर आपल्याला विचारलं आहे काय? p² - 1/25. मग आपण वेगळं कसं लिहिणार याला सेपरेटली? सॉरी, इथे खाली लिहिते p² - 1/25 इक्वल टू p + 1/5 p - 1/5. हे झालं आपलं
फायनल आन्सर. पहा एकदम सोपं आहे, सर्व क्वेश्चन सेम आहेत. एवढ्या वेळेस समजावल्यानंतर आणि एवढे गणित सॉल्व केल्यानंतर विदाऊट फॉर्म्युलाही तुम्ही हे करू शकता, तुमच्या लक्षात येतं. पण फॉर्म्युला लिहिले की एक स्टेप बाय स्टेप आन्सर आपल्याला येतं आणि ते व्यवस्थितही आपण सोडवू शकतो. पहा 5th क्वेश्चन काय आहे, 9x² - 1/16y². आता याचं फॅक्टरायझेशन कसं करणार, याचे फॅक्टर कसे येतील. पहा 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर. मग आपण इथे लिहू शकतो 3² x² मायनस 1चा स्क्वेअर काय येईल 1² अपॉन 16 हा कोणाचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर. म्हणून 4² आपण लिहू शकतो इथे आणि इथे y² ॲज इट इज. पहा याला आपल्याला काय करायचं आहे, ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, एकत्र करायचं आहे. म्हणून आपण काय करणार 3x² मायनस याला पण सेम 1/4y². आता इथे फॉर्म्युला लिहून घेऊयात. 9 काय फॉर्म्युला आहे आपला, a² मायनस b² इक्वल टू a प्लस b मायनस a मायनस b. Here a equal to 3x and b equal to 1/4y. काय करणार, a² ठिकाणी काय येईल 3x² मायनस bच्या ठिकाणी 1/4y² इक्वल टू परत एच्या ठिकाणी 3x प्लस 1/4 हे बीच्या ठिकाणी येईल y. परत इकडे काय येईल एच्या ठिकाणी 3x. इथे पहा मायनस आहे, मायनसला मायनस. b इक्वल टू काय आपल्याकडे 1/4y. तर हे येईल इथे 1/4y. हे झालं आपलं फायनल आन्सर. पहा किती सोपं आहे. लिहिणार कसं आपण 9x² मायनस 1/16y² इक्वल टू 3x प्लस 1/4y. असं व्यवस्थित लिहावं लागेल तुम्हाला. 3x मायनस 1/4y. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे व्यवस्थित लिहूनही आपण घेतलेलं आहे. इथे आपण या प्रॅक्टिस सेटचे 5 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत, ते व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. सेकंड लेक्चरमध्ये आपण याच्यानंतरचे 5 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत, कारण टोटल 10 क्वेश्चन आहेत. 5 क्वेश्चन आपण लेक्चर फर्स्टमध्ये सॉल्व केलेले आहेत.